विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. वर्ग 10वी आणि 12वीच्या इंग्रजी या विषयामध्ये सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा पडत असतो की इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करायचा. आणि त्यानंतर मग आपण अभ्यास केलाही तरी मग आपल्याला एक पुन्हा प्रश्न पडत असतो की जर पेपरमध्ये जर असे क्वेश्चन आले की जे आपल्याला समजले नाही किंवा जर पेपर पॅटर्न आपल्याला समजला नाही तर मग आपण इंग्रजीचा पेपर सोडवायचा कसा. तर आजची आपली ही जी समस्या लक्षात घेतली मी त्यावरूनच मी आज आपल्यासाठी 10वी आणि 12वीच्या इंग्लिश मध्ये जो क्वेश्चनचा पेपर पॅटर्न आहे तो कसा असतो आणि त्याच्यानुसार जर आपल्याला तो 2.5 ते 3 तासामध्ये सोडवायचा असेल तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट कशी करायची याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. तर चला आपण जास्त वेळ न करता सरळ डेमोच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय की जर वर्ग 10वीचा किंवा तशाच प्रकारे एक 12वीचा इंग्रजीचा पेपर आपल्याला सोडवायचा असेल तर त्याची टाइम मॅनेजमेंट कशी करायची आणि कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स त्याच्यामध्ये वापरून आपण अगदी 100% किंवा पूर्ण प्रश्न त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो. चला तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी मी 10वीचा पेपर घेतलेला आहे. हा एक सराव पेपर आहे. यावरून मी आपल्याला पॅटर्न सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इंग्रजीचा क्वेश्चन पेपर त्याचे आन्सर्स लिहिताना कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायचे आहेत. जसे यामध्ये बघा हा सेक्शन 1 आहे, हा लँग्वेज स्टडी असतो. या लँग्वेज स्टडी मध्ये जवळपास तुम्ही जर बरोबर पाहिलं तर या ठिकाणी बघा क्वेश्चन 1 ए मध्ये 6 क्वेश्चन्स असतात आणि बी मध्ये जवळपास 2 ते 3 क्वेश्चन्स असतात. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा जो क्वेश्चन नंबर 1 ए आहे यासाठी तुम्हाला टोटल 20 मिनिट्स घ्यायचे आहेत. किती मिनिट घ्यायचे आहेत? 20 मिनिट्स. म्हणजे पहिले जे 20 मिनिट आहे त्या मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन 1 ए सोडवायचा आहे. यामध्ये तुम्हाला जनरली काय असतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट प्रकारचे काय असतात ऍक्टिव्हिटीज करायचे असतात. जसे या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर लावा किंवा त्याला पंक्च्युएट करा किंवा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला स्कूलचे आवश्यक असणारे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते लिहायचे आहेत. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स असतात. तर ह्या 1 ते 6 प्रश्नांसाठी लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे 1 ते हे जे 6 प्रश्न आहेत यांच्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं घ्यायची आहेत. आणि त्यानंतर जो क्वेश्चन बी आहे यामधला काय आहे जो क्वेश्चन बी आहे यासाठी तुम्हाला जवळपास 10 मिनिटं घ्यायची आहेत. किती घ्यायचे आहेत? 10 मिनिटं. म्हणजे पहिला जो अर्धा तास आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 ए आणि क्वेश्चन नंबर 1 बी हा सोडवण्यासाठी घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे. कोणती? जर या दिलेल्या प्रश्नांपैकी जर एखादा प्रश्न तुम्हाला कळला नाही समजला नाही किंवा त्याचं उत्तर त्यावेळी जर तुम्हाला येत नसेल तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला जी आपली आन्सर शीट असते. तर बघा ही जी आपली एक आन्सर शीट आहे या आन्सर शीट मध्ये जसं आपल्याकडे स्पेस असते तर ह्या स्पेस मध्ये काय करायचं आहे जो प्रश्न तुम्हाला आलेला नाही त्याचं उत्तर आता येत नाही तुम्हाला पण नंतर तुमच्याकडे वेळ असेल की जेव्हा तुम्ही विचार करून त्याचं उत्तर लिहू शकाल तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला जेव्हाही तुम्ही इंग्रजीचा क्वेश्चन पेपर किंवा आन्सर शीट सोडवणार त्यावेळी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की कोणताच प्रश्न नंतर मी सोडवणार या उद्देशाने त्याचा क्रमांक नंतर मी टाकणार असा विचार करू नका. तुम्हाला एकंदरीत क्रमानेच काय करायचं आहे प्रश्न क्रमांक लिहून ठेवायचे आहेत आणि जर येत नसेल तर त्याच्यासाठी आवश्यक असलेली जी जागा आहे ती जागा सोडत जायचं आहे. का बरं? कारण आपल्याकडे जेव्हा टाइम मॅनेजमेंट केल्यानंतर जो उरलेला वेळ असेल त्यावेळी तुम्हाला आपले कोणते प्रश्न सुटलेले आहेत त्याचा विचार करून त्यांच्यावर विचार करून तुम्ही तो प्रश्न त्या वेळेमध्ये सोडवू शकता. म्हणून इंग्लिश मध्ये पहिली ट्रिक तुमच्यासाठी ही आहे की कोणत्याच प्रश्नाला सोडायचं नाहीये. जर त्यावेळी त्याचं उत्तर येत नसेल तर त्यासाठी जागा सोडा प्रश्न क्रमांक लिहून नंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. समजलं? त्यानंतर आपण आता समोर जाऊया. समोर बघा हा क्वेश्चन 1 ए आणि बी झाला. त्यानंतर बघा हा सेक्शन 2 याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्टुअल पॅसेज असतात. मग टाइम मॅनेजमेंट काय सांगितलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 ए साठी 20 मिनिटं द्यायची आहेत आणि क्वेश्चन नंबर 1 बी साठी तुम्हाला 10 मिनिटं द्यायची आहेत. म्हणजे तुमचा अर्धा तास जो आहे तो त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता बघा इंग्लिश ऍक्टिव्हिटी सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेज जर असेल लक्षात घ्यायचं जो पॅसेज आहे पॅसेज साठी तुम्हाला मॅक्झिमम 20 मिनिट्स द्यायचे आहेत. किती? 20 मिनिट्स. म्हणजे 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला एका पॅसेजसाठी द्यायचा आहे. का बरं? कारण याच्यामध्ये तुमचे टोटल 5 क्वेश्चन्स आहेत A1 A2 A3 A4 आणि A5 यांच्यासाठी 5 मिनिटं तुमच्यासाठी सुटेबल आहेत. म्हणून क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन नंबर 2B हे दोन्ही काय आहेत पॅसेज आहेत. म्हणून यांच्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं द्यायचे आणि 20 मिनिटांमध्ये यांना सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
यामध्ये असणारा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न बघा तुम्ही जर लक्षात घेतला तर काय असते, A1 मध्ये तुम्हाला जनरली हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात, ते तुम्हाला पॅसेज मधून ज्याचे उत्तर मिळवायचं असते. त्यानंतर जो बी क्वेश्चन असतो यामध्ये A2 जो असतो हा सुद्धा पॅसेजच्याच आधारावर दिला असतो आणि सर्व प्रश्न हे जवळपास 2 2 2 अशा प्रकारे 10 मार्कामध्ये त्याचं काय असते, पूर्णपणे एक ऍडिशन केलेलं असते. अशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2A आणि B तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा हे झाले 20 20 40. त्यानंतर बघा सेक्शन 3 आहे पोएट्री. पोएट्री मध्ये बघा यामध्ये तुम्हाला एकंदरीत एक पोएम दिलेली असते. ठीक आहे, 5 मार्कांची. या 5 मार्कांच्या पोएमवर तुम्हाला जनरली 3 क्वेश्चन विचारले जातात, A1 A2 आणि A3. तर यासाठी तुम्हाला मॅक्झिमम जो टाइम पिरियड आहे तो आहे 10 मिनिटं. किती मिनिटं लावायचे? 10 मिनिटं. म्हणजे क्वेश्चन नंबर 3A साठी तुम्हाला 10 मिनिटं लावायचे आहेत. याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 3A नंतर याच्यामध्ये जे काय असतो, पोएम फॉर ऍप्रिशिएशन असते. ही सुद्धा 5 मार्काची असते. 5 मार्काची पोएम फॉर ऍप्रिशिएशन यामध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. कशा? बघा, पोएम जनरली जी विचारली असते तिचा जो टायटल असतो हा वर दिलेला असतो. त्याच्यामध्ये तो 1 मार्क किंवा जो अर्धा मार्क बघा याचे मार्किंग केलेली आहे, त्याचा जो अर्धा मार्क असतो तुम्हाला इथूनच भेटत असतो. नेम ऑफ द पोएट आपल्या जवळपास तुम्ही जर विचार केला तर आपले जे 4 किंवा 5 सेक्शन आहे त्याच्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तर आपण 8 ते 10 पोएम्स आहेत आणि म्हणून याच्यामधले जे मेन पोएम्स आहेत त्यांचे पोएट आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. राईम स्कीम हे सर्व तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या वेळी शिकले असाल, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स. त्यानंतर इथे फिगर ऑफ स्पीच एका पोएम मध्ये एका लाईन मध्ये एकापेक्षा जास्त विचारलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या पोएमला किंवा त्या लाईनला जर बरोबर लक्षात घेतलं, एखादी जरी लाईन तुम्हाला लक्षात आली तरी तिच्यामध्ये असणारा एखादा जर तुम्ही फिगर ऑफ स्पीच लिहिला तरी त्याच्यावर तुम्हाला 1 मार्क मिळेल. आणि तिचा सेंट्रल आयडिया हे जनरली तुम्ही वर्गामध्ये शिकतच असता आणि त्याच्यामुळेच तुम्हाला हे सहज लक्षात येईल. जर 10वीच्या पोएम किंवा 12वीच्या पोएम जर तुम्हाला कोणत्या समजल्या नसतील तर आताच तुम्ही माझ्या चॅनलवर 12वीची आणि 10वीची प्लेलिस्ट आहे, तिच्यामध्ये सर्व पोएम दिलेले आहेत. त्याचं समरायझेशन करून दिले आहे, सेंट्रल आयडिया सांगितलेली आहे. तर त्या पोएम सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तर हे झाले तुमचे यासाठी ह्या पोएमसाठी 10 मिनिट आणि ह्या ऍप्रिशिएशनसाठी 10 मिनिट. बघा आता हे झालं. त्याच्यानंतर समोर जा. समोर काय म्हणते, सेक्शन 4 आहे. सेक्शन 4 मध्ये काय असते, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो. हा जो पॅसेज असतो ऍक्च्युअली हा पॅसेज तुमच्या टेक्स्ट मध्ये म्हणजे टेक्स्टबुक मधला नसतो, हा बाहेरचा असतो. मग मी अगोदर सांगितलं तुम्हाला की पॅसेज जिथं असेल तिथं समजून जायचं. तुम्हाला किती मिनिटं खर्च करायचे आहेत? 20 मिनिटं. म्हणजे यासाठी सुद्धा तुम्हाला पुन्हा काय करायचे आहे, 20 मिनिटं खर्च करायचे आहेत. आणि यामध्ये बघा क्वेश्चन नंबर हा किती होता, आपण जर पाहिलेला हा क्वेश्चन नंबर 4A होता. यामध्ये बघा खाली तुम्ही 4B पहा. 4B असते समरी रायटिंग, हा 5 मार्कांचा. जिथं मार्क्स 10 असतील तिथं 20 मिनिटं खर्च करायचे आहेत, तिथं मार्क 5 आहे तिथं तुम्हाला किती मिनिटं खर्च करायचे आहेत? 10 मिनिटं खर्च करायचे आहेत. हा ही ट्रिक आणि टिप्स लक्षात घ्या. जर 10 मार्काचा जर असेल पॅसेज सारखा त्यासाठी 20 मिनिटं आणि जर 5 मार्काचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं खर्च करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी समरी रायटिंगसाठी तुम्हाला 10 मिनिटं खर्च करायचे आहेत. त्यानंतर आपण येऊया सरळ आपल्या शेवटच्या सेक्शन कडे. हा सेक्शन असतो आपला सेक्शन 5. याच्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग क्वेश्चन नंबर 5A 10 मिनिटं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B डायलॉग रायटिंग. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला पुन्हा 10 मिनिटं. त्यानंतर इकडे बघा, इकडे पुन्हा समोर बघा, ड्राफ्टिंग अ स्पीच रायटिंग करणे. ड्राफ्टिंग अ स्पीच साठी 10 मिनिट्स. आणि त्यानंतर मग बघा इकडे जर आपण इकडे शेवटचा प्रश्न आलो, क्वेश्चन 7 म्हणजे सेक्शन 6 याच्यामध्ये जो ट्रान्सलेशन आहे याच्यासाठी 10 मिनिट्स. आता हे टोटल जर तुम्ही लावलं तर मी तुम्हाला सांगतोय की आपण जर टोटल हे लावलं तर किती होतात, आपण त्याची मॅनेजमेंट करूया. बघा मी आपल्याला सांगतो. आपण क्वेश्चन नंबर 1A साठी लावले 20 मिनिट्स, B साठी लावले 10 मिनिट्स. क्वेश्चन नंबर 2A आणि 2B साठी आपण 20 मिनिट्स. त्यानंतर सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 3A साठी आपण लावले 10 मिनिट्स आणि B साठी लावले आपण 10 मिनिट्स. सेक्शन 4 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4A साठी लावले 20 मिनिट्स आणि B साठी लावले 10 मिनिट्स. त्यानंतर सेक्शन 5 मध्ये आपण लावले क्वेश्चन नंबर 5A साठी 10 मिनिट्स आणि B साठी 10 मिनिट्स. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपरचा टाइम मॅनेजमेंट सहजरित्या करता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A साठी घेतले आपण 10 मिनिट्स, B साठी घेतले आपण 10 मिनिट्स आणि क्वेश्चन 7 जो होता त्यासाठी आपण घेतले 10 मिनिट्स.
जर हे टोटल तुम्ही केले तर तुमचे टोटल होतात 170 मिनिट्स, 170 मिनिटं. म्हणजे असं लक्षात घ्या की 2 तास 50 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा पेपर कंप्लीट सॉल्व्ह होतो. कारण 180 मिनिटं म्हणजे 3 तास, बरोबर आहे. म्हणजे 2 तास 50 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण पेपर या ठिकाणी सॉल्व्ह होतो. आणि याच्यामध्ये जरी तुम्ही काही टाइम वाचवू शकले, जिथं मी 20 मिनिटं सांगले तिथे जर तुम्हाला तो पॅसेज किंवा तो प्रश्न जर 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करता आला तर तो एक 5 मिनिटाचा बेनिफिट तुम्हाला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला या टाइम मॅनेजमेंटनुसार तुम्ही जर गेले तर एकंदरीत 2 तास 50 मिनिटांमध्ये तुम्हाला तो पेपर सहज सोडवता येईल. आणि याच्यामध्ये जर काही कडोटी तुम्हाला करता आली तर अशा वेळी तुमच्याकडे 15 ते 20 मिनिटं तुमच्या एंडिंगला जे प्रश्न तुम्ही सोडवले किंवा सोडलेले आहेत ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल. तर अशा प्रकारे या इंग्रजीच्या पेपरची टाइम मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला देतो. पहा, जसं तुम्ही क्वेश्चन नंबर 1A वर घ्या. आपण क्वेश्चन नंबर 1A घेतला तर या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की बघा या ठिकाणी जे विचारलेले प्रश्न असतात क्वेश्चन नंबर 1A मध्ये, हे बघा क्वेश्चन नंबर 1A मध्ये जनरली अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. काय काय असते यांचा ऑर्डर लक्षात घ्या. जसं याच्यामध्ये लेटर करेक्शन करणे, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावणे, पंक्च्युएशन करणे, त्यानंतर काय होते एक शब्द दिलेला असतो त्याच्यापासून मिनिमम 3 लेटर्स असणारे शब्द बनवा. त्यानंतर इथे काय होते एक शब्द असतो आणि त्याचे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला लिहायचे असतात. इकडे काय करतात नाउन्सची एक चेन बनवायची असते. एक वर्ड दिलाय तुम्हाला जो नाउन आहे, तुम्हाला या ठिकाणी बाकीचे जे शब्द वापरायचे आहेत या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणार आहे. जसं डी काय डीओजी डॉग नाउन व्हायला पाहिजे. डीओ डू लिहिणार नाही तुम्ही, डीओ डू म्हणजे वर्ब असते, नाउन म्हणजे नाउनच लिहायचं आहे. ठीक आहे. यानंतर इकडे बघा इथे काय करायचं असतं तुम्हाला ह्या फ्रेजचा वापर करून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा असतो. किंवा याला हा जो एक वाक्य आहे याला तुम्हाला एक क्लॉज लावायचा असतो. क्लॉज लावणे म्हणजे काय करणे एकंदरीत त्या वाक्याला समोर एक वाक्य जोडणे आणि कोणतं तरी एक कंजक्शन जोडणे. दॅट किंवा एखादा डब्ल्यूएस प्रॉब्लेम व्हॉट विच व्हेन अशा पद्धतीने कोणताही कंजक्शन जोडून लावलेलं वाक्य म्हणजे ते क्लॉज असते. अशा पद्धतीने त्याला एक्सपांड करू शकता. त्यानंतर इकडे बघा एक प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय जो पूर्वी लागतो आणि सफिक्स म्हणजे काय जो मागे येऊन लागतो. जसं इथं डार्क आहे की नाही, तर डार्क नेस करू आपण NESS नेस, त्याला आपण काय लावला सफिक्स लावला. अशा पद्धतीने त्यानंतर इथे समोर बघा, समोर आता आपण काय सांगू की जो पॅसेज आहे पॅसेज मधला तुम्ही प्रॅक्टिस कसे करणार. पॅसेजची प्रॅक्टिस जर तुम्हाला आता जर करायची असेल तुम्ही कशी करणार. अशाच प्रकारचे तुम्ही पुस्तकातले किंवा गाईड्स मधले पॅसेज घ्या आणि त्याच्यावर कशा प्रकारची प्रश्न विचारले आहेत त्यांची तुम्ही उत्तरे शोधवण्याचा काय करा सराव करा. याच्यावरचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, हाऊ टू राईट अ टेक्स्टुअल पॅसेज, हाऊ टू सॉल्व, तो सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यानंतर बघा हे 2 झाले. इकडे बघा खाली पुन्हा आपण जर आलो तर सेक्शन 3 मध्ये पोएट्री मध्ये जनरली विचारले जाणारे प्रश्न काय असतात बघा. या ठिकाणी एक तर ट्रू फॉल्स विचारले जाते किंवा या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आयडियाज त्यांनी सांगितले ते विचारले जाते. हा जनरली सोपा असतो. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय केलेलं असते याच्याशीच रिलेटेड इथे आपल्याला काही वाक्य लिहायची असतात. या पोएम मध्येच त्यांचा अर्थ असतो, आपल्याला फक्त ती लिहायची असतात. आणि जनरली A3 हा एक तर तुम्हाला रायमिंग स्कीम विचारेल किंवा फिगर ऑफ स्पीच विचारेल. हे पॅटर्न लक्षात घ्या. पॅटर्न लक्षात घेतले तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. त्यानंतर इकडे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये 5 मार्क्स सहज घेता येतील. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवायची पुन्हा. त्यानंतर समोर बघा या ठिकाणी हा सुद्धा पॅसेज त्या पद्धतीचाच असतो जसा तुमचा टेक्स्ट मध्ये असलेला पॅसेज असतो. नॉन टेक्स्टुअल पॅसेज मध्ये फक्त पॅसेज तुम्हाला शिकवलेला नसतो पण त्याचं पॅटर्न जे असतं ते सेम असते आणि त्याच्यामुळे याला 20 मिनिटांमध्ये तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. त्यानंतर इकडे बघा आता इथं आपण समरी रायटिंग पाहिली. समरी रायटिंग ही कशी करायची याबद्दलचाही एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे. जर आपण माझी प्लेलिस्ट पाहिली 10व्या वर्गाची तर तिच्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंगचा व्हिडिओ उपलब्ध होईल. आपण तो पाहू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला समरी रायटिंग कशी करायची आहे ते सहज लक्षात येईल. त्यानंतर इकडे बघा लेटर रायटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे माझ्या याच्यावर. एक फॉर्मल लेटरचा आहे आणि एक इनफॉर्मल लेटरचा आहे. इथं 2 लेटर असतात. 2 पैकी कोणताही एक लेटर लिहायचं असते, एक तर फॉर्मल किंवा एक तर इनफॉर्मल. त्यानंतर बघा B1 मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5B B1 मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची असते किंवा याला एक ऑर असतो. याला ऑर काय असतो बघा, याला असतो ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे भाषण लिहिणे, स्पीच रायटिंग करणे. त्यानंतर इकडे समोर बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय असते एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल. पहिल्यांदा वर्ब दिलेला आहे हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे एखादा चार्ट, टी डायग्राम असं काय दिलेलं असते आणि त्याच्या आधारावर तुम्हाला ती माहिती
पॅराग्राफ मध्ये लिहायची असते त्याला आपण म्हणतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. याला ऑर असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर प्रजाती किंवा कोणत्या तरी गोष्टीविषयी तिचे प्रकार वगैरे त्यांचे फॉर्म्स वगैरे अशा पद्धतीने माहिती असते. म्हणजे ही माहिती अशी लिहिणे म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि या माहितीला अशा प्रकारे लिहिणे म्हणजे तिला म्हणून आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे एखाद्या चार्ट मधली माहिती पॅराग्राफ मध्ये लिहिणे म्हणजे तिला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि पॅराग्राफ मधली माहिती चार्ट बनवणे ट्री डायग्राम बनवणे म्हणजे त्याला म्हणून आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्यानंतर बघा इथे समोर काय आहे हे याचीच माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला करून दिलेली असते. त्यानंतर खाली बघा खाली तुम्हाला काय असते एक कोणती तरी एक टायटल दिलेला असतो. टायटल दिलेला असतो आणि टायटलच्या आधारावर तुम्हाला काय करायचं असते न्यूज रिपोर्ट लिहायची असते. जसे आपण पेपर मध्ये पाहतो न्यूज पेपर मध्ये पहिल्यांदा हेडिंग असते मग हेडलाईन असते मग एक छोटासा पॅराग्राफ असतो आणि मग एक मोठा पॅराग्राफ असतो. यालाच म्हणतो आपण हेडलाईन इंट्रो आणि शॉर्ट कंटेनिंग पॅराग्राफ. याला जे ऑर्डर असतो या ठिकाणी एक स्टोरी असते त्या स्टोरीची सुरुवात तुम्हाला करून दिलेली असते. तुम्हाला तिला पूर्णपणे लिहून तिला एंड करायचं असते आणि तिच्यासाठी एक टायटल द्यायचा असतो. आता स्टोरी रायटिंग अत्यंत सोपं असते. यामध्ये एक टिप्स लक्षात घ्या. स्टोरी रायटिंग करत असताना कधीही पास्ट टेन्सचा वापर करायचा प्रेझेंट टेन्स मध्ये स्टोरी लिहायची नाही कारण ती ऑलरेडी घडलेली असते. म्हणून रिपोर्ट रायटिंग करताना ही स्टोरी रायटिंग करताना पास्ट टेन्सचा वापर करायचा असतो. आणि बघा याच्यामध्ये जो शेवटचा प्रश्न असतो हा ट्रान्सलेशन मध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारतात. पहिल्यामध्ये तुम्हाला काय असते फक्त तुमच्या वर्ड्स न मराठीमध्ये त्यांचा मीनिंग सांगायचा असतो. दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचे असते या ठिकाणी काही वाक्य असतात या वाक्यांना तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे असते. आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला एखादी म्हण आहे ना प्रोवर्ब म्हणतो आपण त्याला ती असते तिला तुम्हाला काय करायचं असते मराठीमध्ये सांगायचं असते. तर अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्रजी या विषयाच्या 80 मार्काच्या पेपरसाठी टाइम मॅनेजमेंट कशी करायची त्यासोबतच हा पेपर सोडवत असताना एकंदरीत शेवटची एक टीप पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की हा पेपर सोडवत असताना जर तुम्ही क्रम क्वेश्चन नंबर 1A पासून सुरू केला असेल तर त्याच क्रमाने तुम्हाला ती उत्तरे लिहित जायची आहेत. जिथं तुम्ही अटकले जिथं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तिथं तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आवश्यक असलेली जागा सोडून द्यायची आणि समोरच्या प्रश्नाला उत्तर लिहायला सुरुवात करायची. नंतर आपल्याकडे जो टाइम मॅनेजमेंट आपण करून जो वेळ वाचवलेला आहे आता मी सांगितल्याप्रमाणे तुमचा 10 मिनिटं वेळ वाचला मे बी जर एक्स्ट्रा टाइम तुम्हाला भेटला 15-20 मिनिटं तर तुम्ही जेवढे प्रश्न ज्यावेळी सोडलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला एंडिंगला सोडवता येईल. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची टाइम मॅनेजमेंट करा मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही याची एक हमी मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर आपण याला लाईक करा आणि जास्तीत जास्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर्वांना माझ्याकडून बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपण नेहमी YouTube वर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर.